गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमनशनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तप्रभूंचे द्वितीय अवतार परमपूज्य नरसिंह सरस्वती स्वामी यांचा भक्तांसाठी दिलेला अंतिम उपदेश. वैदुरा नगरी यवन राजा राज्य करीत होता. तो यवन असला तरी सात्विक आणि विवेकी होता. पूर्वजन्माच्या संस्कारामुळे त्याची देवावर व ब्राह्मणांवर अत्यंत श्रद्धा होती. त्याच्या मांडीवर एक स्फोटक झाला होता. त्याची पीडा राजास असह्य होत होती. त्याने नाना प्रकारचे उपाय केले, परंतु कोणत्याच औषधीचा उपयोग झाला नाही. त्याने कंटाळून विप्रांना विचारले, या व्याधीपासून मुक्त होण्याचा उपाय सांगावा. तेव्हा त्या विप्रांनी, गाणगापूरला तुला संत पुरुषांचे दर्शन घडेल आणि त्याने तुझे व्याधी कमी होईल असा सल्ला दिला. राजा त्वरेने गाणगापुरी गेला. तेव्हा श्रीगुरु संगमावर गेले असल्याचे त्याला कळले. तेव्हा तो संगमावर गेला. मनात पूज्य भावनेने त्याने मोठ्या श्रद्धेने श्रीगुरूंना वंदन केले. त्यावेळी श्रीगुरु म्हणाले, काय रे रजका, कोठे असतोस? श्रीगुरूंचे वाक्य ऐकताच त्या राजास पूर्वजन्मीचे ज्ञान झाले. त्याने श्रीगुरुचरणांवर लोळण घेतली. त्याचा कंठ आनंदाने दाटून आला. डोळ्यातून आनंदाश्रू झरू लागले. आनंदाच्या त्या अवस्थेत तो श्रीगुरूंना म्हणाला, आपल्या कृपेने राज्यभोग, कांताभोग, पुत्रसुख उपभोगले. आता आपल्या चरणांची सेवा घडावी ही एकच इच्छा आहे. मला मांडीवर एक स्फोटक अत्यंत पीडा देत आहे. आपल्या कृपादृष्टीने पाहावे. तेव्हा हसून श्रीगुरु म्हणाले, स्फोटक नाही. राजाने पाहिले तर पायावर खरोखरी स्फोटकाचे व्रणसुद्धा नव्हते. तो विस्मित झाला. त्याने श्रीगुरुचरणांवर माथा टेकवून विनंती केली. तो म्हणाला, श्री गुरुराया, आपल्या कृपेने मी राज्यपद पावलो. आपण माझे ऐश्वर पाहावयास माझ्या नगरीत चला. श्री गुरु म्हणाले, तुझ्या नगरीत गोहत्या आणि सुरापानास बंदी करशील तर आम्ही तुझ्या नगरीत येऊ. राजाने मोठ्या आनंदाने ते मान्य केले. श्री गुरु राजाला म्हणाले, आम्ही पापविनाशी तीर्थावर जातो, तू सावकाश तेथे ये. श्री गुरु शिष्यांसह मनोगतीने तेथे आले. सायनदेव व त्यांच्या पुत्राने श्री गुरूंना आपल्या घरी नेले. नागनाथाने मोठ्या भक्तिभावाने समाराधना केली. सायंकाळी श्री गुरु शिष्यासहित पापविनाशी तीर्थाला परत गेले. तेव्हा राजाने श्री गुरूंना भेटून आपल्या नगरी येण्याचा आग्रह केला. श्री गुरूंनी आज्ञा देताच पालखीतून श्री गुरूंना त्याने आपल्या नगरीत आणले. गावात सगळीकडे गुड्या तोरणे उभारली गेली होती. नगर फुलांनी सजविले होते. राजा श्री गुरूंच्या समोर पायी चालत होता. श्री गुरूंचा जयघोष चालला होता. मंगलवाद्यांच्या समवेत ती शोभायात्रा राजवाड्याजवळ आली. श्री गुरूंची सुवासिनींनी मंगल आरती केली. राजद्वाराजवळ उंची वस्त्रांच्या पायघड्या घातल्या होत्या. राजाने मोठ्या सन्मानाने श्री गुरूंना रत्नजडित सिंहासनावर बसविले. राजाच्या राण्यांनी श्री गुरूंची अत्यंत श्रद्धेने पूजा आरती केली. राजाचे आप्त इष्ट येऊन श्री गुरूंना नमन करून गेले. तेव्हा राजा श्री गुरु चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत नम्रभावाने म्हणाला, आपल्या चरणाची सेवा घडावी हीच एक मनोकामना आहे. तेव्हा आशीर्वाद देऊन गुरु म्हणाले, तू मुलास राज्य देऊन श्रीशैल्यावर ये. नंतर राजाचा निरोप घेऊन श्री गुरु शिष्यासह गौतमी तीरावर गेले. तेथे स्नान करून गाणगापूरला आले. श्री गुरूंच्या मठात आगमनाने गाणगापूरवासी अत्यंत आनंदित झाले होते. त्यांनी भक्तिभावाने श्री गुरूंची पूजा करून आरती केली. यवन राजाने
सेवा केली अशी सारीकडे प्रसिद्धी होईल आणि अनेक लोक विविध कामना मनी धरून येतील. त्यामुळे आपणास अत्यंत त्रास होईल हे जाणून श्री गुरूंना वाटले आपण आता गुप्त होण्याची ही वेळ आली आहे. त्यांनी शिष्यांना आपण श्रीशैल्यात जाणार असल्याचे सांगितले. भक्तजन दुःखाने व्याकुळ होऊन म्हणू लागले, भक्तांना सोडून का आपण जात आहात? माते समान आम्हास आधार होता. आपण गेल्यावर देवाशिवाय देऊळ किंवा दीपाविणा मंदिराप्रमाणे होईल. सारे ग्राम उदास होईल. तेव्हा हसून श्रीगुरू म्हणाले, तुम्ही मनात व्यर्थ चिंता करू नका. या मठात आमचा सदैव वास असेल. या वचनाबद्दल दृढ विश्वास ठेवा. आम्ही सकाळी कृष्णा संगमी स्नान करून बिंदू क्षेत्री अनुष्ठान करू. माध्यान्ही भीमातीरी येऊन संगमी स्नान करून मठात भिक्षा करू. हे मी तुम्हाला त्रिवार सत्य सांगतो आहे. त्यात अणुमात्र शंका धरू नका. पुढे गुरूंनी गाणगापूरच्या मंदिराचा पूजाविधी स्वमुखाने सांगितला. तो असा होता. भीमा आणि अमरजेच्या संगमी स्नान करून अत्यंत श्रद्धाभावाने कल्पवृक्ष अश्वत्थाची पूजा करावी. नंतर पुष्प धूप दीपाने संगमेश्वराचे पूजन करावे. अष्टतीर्थांचे दर्शन करून विघ्नहरा गजाननाचे पूजन करावे. मठात मी निर्गुण पादुका ठेवतो आहे, त्याची त्रिकाळ आरती करावी. रागतालयुक्त गायनाने भजनाने आम्हास अति आनंद होईल. प्रेमभराने या पादुकांच्या पूजनाने भक्तांची दुःखे नाहीशी होऊन त्यांच्या मनोकामना धन पुत्रादिकांची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. ज्यांचा दृढ भाव असेल त्यांना श्रीगुरूंचे दर्शन सुद्धा होईल. एवढे सांगून श्रीगुरू श्रीशैल्यास जाण्यास निघाले. त्यांनी बरोबर आलेल्या भक्तजनांना समजावून गावात आपापल्या घरी पाठविले. भक्तगण मठात जाऊन पाहतात तो त्यांना श्रीगुरू आसनावर बसलेले दिसले, परंतु दुसऱ्या क्षणीच ते अदृश्य झाले. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. श्रीगुरूंनी अतिप्रिय असलेल्या माधवादी शिष्यांना अगोदरच यात्रेला पाठविले होते. गृहस्थाश्रमी शिष्य आपापल्या घरी गेले होते. श्रीगुरू बरोबर श्रीशैल्यावर केवळ 4च शिष्य गेले. ते होते सिद्ध, कवीश्वरनंदी, नरहरी आणि सायनदेव. श्रीशैल्यावर गेल्यावर श्रीगुरू गंगा तीरावर बसले आणि पुष्पासन करून आणण्यास त्यांनी शिष्यांना सांगितले. शिष्यांनी चंपक, कल्हार, शेवंती यासारखी सुंदर फुले जमवून कर्दळीच्या पानावरती रचून एक सुंदरसे आसन तयार केले व श्रीगुरूंच्या चरणी ते अर्पण केले. बहुधान्य नाम संवत्सरात शिशिर ऋतूमध्ये माघ मासी रवी कुंभेला आणि गुरु कन्येला असताना शुक्रवारी दिन कृष्ण प्रतिपदेच्या शुभवेळेला श्रीगुरू मल्लिकार्जुनाशी एकरूप होण्यासाठी निजानंदात त्या पुष्पासनावर बसले. ते मोठ्या प्रेमाने शिष्यांना म्हणाले, आम्ही निजधामी पोहोचताच खुणेची पुष्पे येतील, ती घ्यावीत व आनंदाने येथून जावी. चिंता मुळीच करू नये असे सांगून श्रीगुरू पुष्पासनावर बसले आणि गंगाजळी अदृश्य झाले. तेथे उभे असलेले 4ही शिष्यांचे ते दृश्य पाहून अंतःकरण हेलावून गेले. थोड्या वेळांनी नावाड्यांनी वृत्त सांगितले की पैलतीरावर त्यांनी श्रीगुरूंना सुखरूप पाहिले. तेवढ्यात गंगेमधून प्रसादाची पुष्पे वाहत आली. शिष्यांनी ती अति आनंदाने आपल्या शिरास लावली. श्रीगुरु गेले वाटती लोका, परी श्रीगुरु गुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले, म्हणून श्रीगुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले तैसेची भेटती अद्यापि. श्रीगुरु भेटती जपेत त्याला, जैसा भावार्थ असे आपुला. ऐशी कार्ये संपादिती, पुरुषार्थ फिरता जसा अमृत सिंधू की आढळे.
अचिंत्य अवधूत सद्गुरु तैसे मला भेटले. कृतार्थ मन दाहले सुकृत सर्व आले फळा. अनन्य मती वंदितो शरण सत्पदा मंगला. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.